ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्ती योग. ज्ञानदेवांची 12व्या अध्यायाची प्रस्तावना. भाग 2. सद्गुरु स्तवन ओवी 1 भाग ब. 12व्या अध्यायातील ज्ञानदेवांच्या पहिल्या ओवीचं विवेचन आपण पाहत आहोत. ज्ञानदेव गुरुकृपा दृष्टीचे म्हणजेच पर्यायाने श्री गुरूंचे स्तवन करत आहेत. त्यांचे त्यांनी 4 संबोधनांनी वर्णन केलेले आहे. त्यातील पहिलं शुद्धे हे संबोधन आपण पाहिले. आता उरलेली संबोधनं पाहायची आहेत. पहिल्या ओवीत श्री गुरूंच्या कृपादृष्टीचे वर्णन करण्यासाठी ज्ञानदेवांनी 4 संबोधने वापरली आहेत. त्यातील पहिले शुद्धे हे संबोधन होतं. आता पुढे ते त्यांना उदारे म्हणून संबोधतात. उदारे हे कृपादृष्टी हे उदार म्हणून प्रसिद्ध आहे. दातृत्व हा श्री गुरूंचा स्वभाव आहे. ते शिष्याला कैवल्य कनकाचे दान करणारे असतात असं त्यांनी अमृतानुभवात सुद्धा म्हटलेलं आहे. कैवल्य कनकाची या दाना जो न कडसी थोर साना. हा याचकाला कैवल्य कनकाचे दान देतो. ते देताना तो हा लहान हा मोठा असा भेद करत नाही. शिष्याला कैवल्याची प्राप्ती अशी त्याची इच्छा असते. अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे भवे तया चैतन्याची या धावे धावे करू जो, असंही त्याने पुढे अमृतानुभवात म्हटलेलं आहे. अविद्यारूपी रानात जीवपणाचे फेरे मारणाऱ्या म्हणजेच जन्ममृत्यूचे फेरे भोगणाऱ्या जीवाची दया येऊन ते धावून जातात. जीव देहबुद्धीमुळे भवचक्रात भटकत असतो. त्याला ते कल्याणकारी अशा साधनेचे दान करतात. त्यामुळे भवबंध तोडून जीव कैवल्य प्राप्ती शिवाशी असलेले सामरस्य अनुभवतो. असे श्रेष्ठ दान करणारे म्हणजे एक श्री गुरुच आहेत. म्हणून श्री रामदासांनी सूर्य, परीस, समुद्र, मेरू पर्वत, गगन, पृथ्वी वगैरे सर्व दृष्टांत सद्गुरूंचं वर्णन करण्यास कसे कमी पडतात ते स्पष्ट केलेले आहे. परीस लोखंडाचे सोने करतो पण आपलं परिसत्व देत नाही. श्री गुरु मात्र आपणासारखे करीती तात्काळ शिष्याला आपल्यासारखेच करतात. आपल्या ठिकाणी असणारे गुरुत्व सुद्धा ते शिष्याला बहाल करतात. इतर कोणत्याही दानापेक्षा हे सर्वश्रेष्ठ असं दान आहे. बाबा महाराज आर्वीकरांनी उदाराचा सिद्धांत सांगितलेला आहे. उदार म्हणजे कितीही दान केले तरी त्यांचं धन कमी होत नाही. घेणारा निश्चितरित्या सुखावतो. घेणारा सुद्धा समर्थ बनून उदार होतो. हे दान केवळ कल्याणकारी असतं. घेणाऱ्याचे परमहितच होत असतं. गुरुंनी दिलेल्या गोष्टीचं महत्व असं आहे की घेणाऱ्याला आणखी काही मागण्याची इच्छाच होत नाही. अशा प्रकारे श्री गुरूंचे दातृत्व हे अहंकार रहित केवळ शिष्याच्या कल्याणाच्या इच्छेनं केलेलं निरपेक्ष दान असतं. त्यामुळे ते दान इतर कोणत्याही दानापेक्षा सर्वश्रेष्ठ असं दान आहे. पुढे ते गुरुमाऊलीला प्रसिद्धे या विशेषणाने संबोधतात. प्रसिद्ध म्हणजे ख्यातनाम किंवा सर्वांना माहीत आहे अशी गोष्ट. लौकिक प्राप्त केलेला असा या शब्दाचा रूढार्थ आहे. प्रसिद्धी ही सापेक्षतेने असते. एखादा अप्रसिद्ध असतो त्याच्या तुलनेत दुसरं प्रसिद्ध असतो. श्री गुरूंची प्रसिद्धी ही लौकिक अर्थानं नसते, कारण त्यांच्या ठिकाणी सापेक्षता नसते. ते सर्वांचेच कल्याण इच्छितात. सर्व भूत हिते रतः असे असतात. त्यामुळे त्यांची प्रसिद्धी ही लौकिक अर्थानं नाही. गुरुतत्व हे व्यापक व सुखदायी आहे हा सर्वांचा अनुभव आहे. त्यांचा दातृत्व हा सहज गुणधर्म सर्वश्रुत आहे. आपणासारखे करीती तात्काळ असं तुकाराम महाराज त्यांचं वर्णन करतात. गुरूंची ओळख होणं म्हणजे जीव ब्रह्मैक्याचा बोध होणं, सर्व विश्वजाताचं ज्ञान होणं. अशा अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या आहेत ज्यामध्ये श्री गुरूंनी शिष्याला आपल्यासारखं करून गुरुपदवी बहाल केलेली आहे. श्री समर्थ रामदासांनी सुद्धा गुरुसाठी सूर्य, समुद्र, आकाश, पृथ्वी, परीस वगैरे नाना दृष्टांत सुद्धा कसे थिटे पडतात त्याचं वर्णन केलेलं आहे. परीस लोखंडाचा काळेपणा नाहीसा करून त्याचं सोनं करतो, तसे श्री गुरु सुद्धा शिष्याचं अज्ञान नाहीसा करून त्याला ज्ञानाने परिपूर्ण बनवतातच. पण परीस आपले परिसत्व लोखंडाचं सोनं करण्याची शक्ती काही त्या लोखंडाला देत नाही. पण श्री गुरु मात्र आपलं गुरुत्व शिष्याकडे पाठवतात. तसेच सूर्यादी गोष्टींची पण सद्गुरूंच्या बरोबर तुलना केली की त्यांचे उणे पण दिसून येते. पण श्री सद्गुरू मात्र उदार असतात. त्यांच्या उदारपणाची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. अनवरत आनंदे
ही गुरुकृपा दृष्टी म्हणजे श्री गुरु आनंद स्वरूप आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, असे तुकाराम त्या आनंदाचं वर्णन करतात. परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. तैत्तरीय उपनिषदात म्हटलं आहे की आनंदो ब्रह्मेती व्यजानात, आनंद हाच ब्रह्म आहे. आनंदात ही एव खलु इमानी भूतानी जायंते, आनंदातूनच सर्व प्राणी मात्रांची निर्मिती होते. ब्रह्म हे आनंद स्वरूप आहे. आनंद हेच परब्रह्माचे स्वरूप आहे. तेच आनंद स्वरूप श्री गुरूंचंही असल्यामुळं तेही आनंद स्वरूपच आहेत. मनुष्य विषयातून आनंद मिळवत असतो, पण त्या विषयाचं भोक्तृत्व किंवा मी हे विषय भोगतो हा त्याचा भाव असतो. त्या भोगण्यातील मीपणाचा जेव्हा तो त्याग करतो तेव्हाच त्याला त्यातून खरा आनंद प्राप्त होत असतो. वास्तविक हा आनंद जीवाला त्याच्याच ठिकाणी प्राप्त झालेला असतो, पण आपल्याला तो विषयांमधून मिळाला असं तो मानत असतो. तो विषयांवर अवलंबून आहे असं मानल्यामुळं विषय नाहीसे झाले की तो नष्ट होतो व मग पुन्हा तो आनंद प्राप्त करण्याची जीवाला तळमळ लागते. गुरुदेव मात्र सर्व विषयामध्ये सर्वत्र आपलाच अनुभव घेत असतात. आपपर दुजाभाव यांचा त्यांच्या ठिकाणी मागमूस नसतो, कारण त्यांची अहंवृत्ती परब्रह्माशी पर्यायानं सर्व विश्वाशी एकरूप झालेली असते. सर्व काही परब्रह्म स्वरूप आहे असं त्यांच्या अनुभवास आलेलं असल्यामुळं द्वैत मावळलेलं असतं. अंतिम सामरस्याची स्थिती ते अनुभवत असतात. त्यामुळे तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे विषय तो त्यांचा झाला नारायण, असं होऊन तुका आकाश एवढा असा व्यापक अनुभव आलेला असतो. अनवरत वर्षतीये, अशा त्या आनंदाचा त्यांच्या दृष्टीतून अविरत वर्षाव होतो. अविरत वर्षाव होण्यास तो आनंद त्यांच्या ठिकाणी अनंतपणे सहजच ओसंडत असतो. त्यामुळेच ते त्या आनंदाचा अविरत वर्षाव करत असतात. नाहीतर मेघ ज्याप्रमाणे आपल्याकडे पाणी असेल तोपर्यंत पाण्याचा वर्षाव करतात आणि पाणी संपले की ते मेघच विरून जातात. तशी स्थिती सद्गुरूंची नसते. त्यांच्याकडे असणारा आनंदाचा साठा हा कधीही न संपणारा असा आहे. गंगेच्या उगमाच्या ठिकाणी पाण्याची उत्पत्ती सतत होत असते व त्यामुळे ती अखंड प्रवाही असावी. त्याप्रमाणे सद्गुरूंकडचा आनंद हा अखंड प्रवाही असतो. अशा प्रकारे ज्ञानदेव श्री गुरूंच्या कृपादृष्टीचं पर्यायाने श्री गुरूंचं वर्णन करत असताना दर्शवतात की सद्गुरू हे अनुपमेय आहेत, सर्व स्थितीत निर्लेप आहेत, गुणातीत निष्कलंक असं शुद्ध स्वरूप आहेत. शिष्याला त्याच्या स्वरूप बोधाची प्राप्ती करून देत असल्यामुळं त्यांचं दातृत्व हे कल्याणकारी आहे अशी त्यांची प्रसिद्धी आहे. सहजानंदाचा ते सतत वर्षावही करत असतात. अशा या सद्गुरूंचं त्यांनी जय जय या शब्दात जय जयकार केलेला आहे. पुढे त्यांनी त्यांच्या कृपेमुळे काय होतं त्याचं वर्णन केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.